सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर इथे आज आपण काठापदराच्या साडीवरील ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. तर आता या ब्लाऊजची आपण माप बघूया. या ब्लाऊजची उंची आहे 14 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच बरोबर 15 आणि हे ब्लाऊज आहे आपलं 36 साईजचं. 36चा चौथा भाग 9 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच, एकूण रुंदी 11 इंच. त्यानंतर मुंढा घेतलेला आहे 6 इंच. मुंढाला गोलाकार अगोदरच देऊन घेतलेला आहे, कारण हे ब्लाऊज जे आहे ना ते मी माझ्या पेपर कटिंग पॅटर्नवरून कट केलेलं आहे. संपूर्ण ब्लाऊजची कटिंग केली होती पॅटर्नवरून. आणि पाठीमागच्या मुंढाला आकार आपण 1.5 इंचावरती देऊन घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याची रुंदी 2.5 इंच आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 9.5 इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आहे अर्धा इंच बरोबर अशी एकूण उंची 10 इंच घेतलेली आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच आपल्याला कंपल्सरी घ्यायचं असतं गळ्याच्या उंचीमध्ये. तर आता आपण गळ्याला आकार देऊया. 2.5 इंचावरती एक पॉईंट दिला उभ्या रेषेवरती आणि खालचा पॉईंट आपल्याला 6.5 इंचावरती द्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपण 2.5 इंचावरती पॉईंट दिला आहे तिथे आतल्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या पॉईंटवरती 1 इंचावरती आणि इथून आपण गळ्याला आकार देऊन घेऊया. मटका गळ्याचा आकार आहे. कस्टमरचं ब्लाऊज आहे. खूप छान आपल्याला डिझाईन तयार करायची आहे. साडीतला वगैरे कपडा नाही, जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे त्याच्यापासूनच आपल्याला डिझाईन करायची आहे. तुमच्याकडे जर साडीतील कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही साडीतला कपडा सुद्धा यूज करू शकता. तर इथं मटका गळ्याचा आकार पाहू शकता कसं सुंदर आलेला आहे. या पद्धतीने जर पॉईंट देऊन तुम्ही गळ्याचा आकार तयार केला तर गळा एकदम छान येतो. तर इथे पाठीमागचा भाग तयार आहे, पाहू शकता गळा. तर आता आपण शिवून घेऊया. ब्लाऊज पीसचा भाग खालच्या साईडने ठेवायचा आहे. ब्लाऊज पीसच्या भागाची वरच्या साईडने सरळ बाजू आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तरचा भाग ठेवून घ्यायचा आहे सरळ बाजूने. आणि आता आपल्याला गळ्याला शिलाई देऊन घ्यायचं आहे. अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायचं. त्यानंतर पिना लावून घ्यायच्या गळ्याला शिलाई देण्या अगोदर. या पिना लावल्या की गळ्याला आपल्याला शिलाई व्यवस्थित देता येते आणि जसं आपण गळा कट केलेला असतो तसाच आपला गळा आपल्याला मिळतो, म्हणजे पसरत नाही किंवा लहान होत नाही. पिना लावून घ्यायच्या तिन्ही साईडने आणि नंतर शिलाई देऊन घ्यायचं गळ्याला. तर आता आपण गळ्याला 1/2 इंचावर शिलाई देऊन घेऊया. आता ही जी पहिली शिलाई असते ना त्यावरच आपल्या गळ्याची फिनिशिंग अवलंबून असते, त्यामुळे ही शिलाई एकदम सावकाश द्यायची, घाई करायची नाही. फिनिशिंग छान आली पाहिजे आपल्या गळ्याची. 1/2 इंचावरती म्हणजे टंचनचा एक पाय बरोबर आपण पकडून जर शिलाई दिली तर बरोबर असं शिलाई येते एकसारखी. कमी जास्त कुठं कमी कुठं जास्त होणार नाही आणि फिनिशिंग पण गळ्याची छान येते. गळ्याला शिलाई देऊन झाली की आतमधला ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट द्यायचे. कट दिल्यामुळे आपल्याला गळा व्यवस्थित पलटी करता येतो आणि आपण जर नाही कट दिले तर गळा व्यवस्थित पलटी होत नाही, चुन्या दिसतात. त्यामुळे छोटे छोटे कट द्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत. आणि आता आपल्याला पलटी करायची. पलटी म्हणजे अस्तर खालच्या साईडने टाकायचा आणि ब्लाऊज पीसचा भाग वरच्या साईडने सरळ येतो. आता वरून गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया. वरच्या साईडने शिलाई देत असताना अस्तरचा भाग दिसू द्यायचा नाही. व्यवस्थित कोणे काढून घ्या आणि शिलाई देऊन घ्यायची. आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास सुरू आहेत. ज्या कोण्या ताईला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी जरूर ॲडमिशन घ्या. तर ब्लाऊज जे मी 3 प्रकारचे शिकवणार आहे बेसिक बॅचमध्ये, 4 टक्स, कटोरी आणि प्रिन्स कट, अस्तर बिना अस्तर. तर खूप छान पद्धतीने शिकवते. माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत, त्यामुळे तुम्हाला खूप छान पद्धतीने समजणार आहे. आणि माझी शिकवण्याची पद्धत तर तुम्हाला माहीतच आहे कशी आहे. त्यामुळे माझ्या लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला जॉईन व्हा. फीस पण खूप कमी आहे. 21 दिवसाचा आपला क्लास आहे आणि पुढील बॅच जी आहे ती 5 एप्रिलपासून आहे. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला सर्व काही डिटेल माहिती मिळून जाईल. स्क्रीनवर आहे पहा व्हॉट्सअप नंबर, त्याच्यावरती मेसेज करा. खूप साऱ्या ताईंनी ॲडमिशन आत्तापर्यंत घेतलेले आहेत आणि सर्व ताई ब्लाऊज खूप छान पद्धतीने शिवत आहेत. परफेक्ट अशी मापं सांगते मी तुम्हाला. आता काही ताईंना ब्लाऊज तर शिवता येतात, सर्वच येतं, परंतु काही ना काही प्रॉब्लेम्स येतो, जसे की शोल्डर उतरणे, मुंढ्यामध्ये फुगा येणे, फिटिंग सरळ येत नाही. अशा खूप साऱ्या लहान सहान गोष्टी आहेत की ज्या त्यांना समजत नाहीत. अशा ताईंनी सुद्धा माझा क्लास जॉईन करू शकता. म्हणजे क्लास केलात की मग तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्ण सॉल्व्ह होतील
आणि तुम्ही कॉन्फिडन्सपणे कस्टमरचे आणि सर्वांचे ब्लाऊज शिवचाल. तर अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली. शिलाई द्यायची आणि डाचाला इथं कमरेच्या डाचाला शिलाई देऊन घ्यायचं शोल्डरचं सेंटर घेऊन. तर करा मग. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. दोन्ही साईडने शोल्डरचं सेंटर घेतल्यामुळे आपले डाच बरोबर येतात. डाचाची रुंदी घ्यायचं आहे 1/2 इंच आणि डाचाची उंची घ्यायचं आहे 4 इंच. डाचाला शिलाई दिलं की खालच्या साईडने थोडासा कपडा असा झुकला जातो दोन्ही साईडने. ते आपल्याला थोडंसं कट करायचं आहे. एका सरळ रेषेमध्ये करायचं असतं त्यामुळे कमरेचा भाग असा सरळ दिसतो. आता पट्टी लावून घेऊयात. तर इथे मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. या पट्टीला मी एका साईडने 1/2 इंच फोल्ड करून शिलाई देऊन घेतली. पट्टी बरोबर कमरेच्या भागापाशी ठेवायचं आहे आणि 1/2 इंचावर शिलाई देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर पट्टीला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची असते. दाब शिलाई देत असताना पट्टी सरळ करायची आणि पट्टीवरून दाब शिलाई द्यायचं. कधीही आपल्याला दाब शिलाई देत असताना जो आपण दुसरा कपडा लावलेला असतो ना त्यावरून आपल्याला दाब शिलाई द्यायची असते. मेन फॅब्रिकवरून म्हणजे मेन कपड्यावरून कधी शिलाई द्यायची नसते दाब शिलाई. तशा पद्धतीने पट्टीहून दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झालं की पट्टी आता आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करायची आहे आणि इथून एक खालच्या साईडने शिलाई द्यायचं. नंतर वरच्या साईडने हात शिलाई करून घ्यायची. या इथे आपला पाठीमागलचा भाग कंप्लीट झालेला आहे. तर आता आपल्याला गळ्याच्या साईडने डिझाईन लावायची आहे. तर त्यासाठी मी इथं पट्ट्या कट करून घेणार आहे. 2.5 बाय 2.5च्या आपल्याला इथं पट्ट्या लागणार आहेत. छोट्या छोट्या पट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. तर हा ब्लाऊज पीसचाच कपडा आहे. तुमच्याकडे साडीतील कपडा असेल तर तुम्ही साडीतील सुद्धा कपडा घेऊ शकता. परंतु कस्टमरकडे साडीतील कपडा म्हणजे कस्टमरने दिला नव्हता त्यामुळे मी ब्लाऊज पीसपासूनच डिझाईन करायला सांगितली होती म्हणून मी ही डिझाईन तयार करत आहे. अशा 2.5 बाय 2.5च्या आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या घ्यायच्या आहेत आणि एक आपली सुई घ्यायचं आहे. छोटी मोठी जी काय असेल ती सुई घ्यायची आणि एका कोण्यापाशी बरोबर ठेवायचं आहे आणि असं आपल्याला गच्च गुंडाळत घ्यायचं आहे. दोन्ही कोणे असतात आहेत ना दुसरे त्या कोण्यापर्यंत आपल्याला अर्ध्यापर्यंत असं गुंडाळत घ्यायचं व्यवस्थित. सेंटरवरती गच्च पकडायचं आणि दोन्ही साईडने अशा चुन्या देत आपल्याला इथं डिझाईन तयार करायची आहे. खूप छान दिसते डिझाईन. ब्लाऊजचा आणि या डिझाईनचा कलर सेमच आहे परंतु डिझाईनला लुक छान आला होता. शेवटी फायनल लुक बघा तुम्ही. सुईला दोरा ठेवायचा कारण इथं डिझाईन तयार केली म्हणजे असं गुंडाळलं की आपल्याला दोऱ्याने सुई बाहेर काढता येते. त्यामुळे सुईला दोरा लावायचा आणि दोरा जर नाही लावला तर आपल्याला सुई बाहेर काढता येणार नाही. आता इथं डिझाईनला शिलाई देत असताना टंचन उचलायचं नाही. डायरेक्ट खाली ठेवायचं आणि शिलाई द्यायचं. टंचन उचलण्या करण्यामध्ये आपली इथे डिझाईन बिघडून जाते त्यामुळे तसंच ठेवायचं. डिझाईन बरोबर टंचन खाली ठेवायची. इथे मी खूप साऱ्या डिझाईन्स तयार केलेल्या आहेत आणि डिझाईन तयार केल्यानंतर खालच्या साईडचा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कट करून घ्यायचा असतो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर आता पाठीमागलचा भाग घेऊ आणि या डिझाईन्स लावायला स्टार्ट करू. तर डिझाईन लावत असताना थोडासा गॅप सोडायचा आहे गळ्याच्या साईडने. पूर्ण काटोकाट नाही लावायचं आणि वरच्या साईडने पण शोल्डर जोडण्यासाठी तुम्हाला जागा सोडायची आहे 1.5 इंच आणि आपल्याला एक एक डिझाईन घेऊन अशी लावायची आहे. डिझाईनची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालून उलटी बाजू बरोबर ठेवूया इथं आणि शिलाई देऊन घेऊया. पूर्ण गळ्याला चिटकावून लावायचे नाही डिझाईन कारण आपल्याला नंतर लेस लावायची असते आणि लेस लावली की या डिझाईनचे दोरे वगैरे दिसतात. त्यामुळे आपल्याला डिझाईन लावत असताना या थोडंसं गळ्याच्या साईडने गॅप सोडून लावायचं आहे. जास्त पण नाही गॅप. मेजरमेंट टेप जो असतो ना आपला त्यामधले 1 ते 2 रेषा पकडून आपल्याला इथं गॅप सोडायचा आहे. तर इथं अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला डिझाईन्स लावून घेते. मटका गळ्यावरती ही डिझाईन लावलेली जी आहे ना मटका गळ्यामुळे या डिझाईनला पण लुक छान येतो आणि गळा पण सुंदर दिसतो. कोणाकोणाला आवडतो हा मटका गळा मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. मला तर हा मटका गळा जो आहे ना खूप आवडतो. माझे जेवढे ब्लाऊज आहेत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त ब्लाऊजचा गळा मटकाच गळा आहे कारण खूप आवडतो मला मटका गळा. तुम्ही पण सांगा नक्की कमेंटमध्ये कोणाकोणाला आवडतो.
तशा पद्धतीने बोलत बोलत आपण इथे डिझाईन पण लावून घेतलेल्या आहेत. थोड्याशा शिल्लक राहिलेल्या आहेत, त्याचा आपण लटकन तयार करणार आहोत. तर अशा पद्धतीने गळ्याला लावून घेतल्या. आता इथे एक लेस लावायची आहे. थोडीशी जाड लेस घ्यायची आहे आणि बरोबर आपण गळ्यापाशी ठेवून लावून घेऊया. अगोदर आपण डिझाईनच्या साईडने लेसला शिलाई देऊन घेऊया, नंतर गळ्याच्या साईडने शिलाई देऊन घ्यायचं. 2 शिलाया द्यायच्या आहेत आणि लेस लावत असताना लेसला ओढायचं नाही. हलक्या हाताने म्हणजे हलकं हलकं लावून घ्यायचं, म्हणजे ओढायचं नाही. ओढून जर आपण लेसला लावलं तर चुन्या पडतात गळ्याला, त्यामुळे ओढायचं नाही लेसला बिलकुल. तशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आणि लेसला आपण लगेच डबल शिलाई देऊन घेणार आहोत. तर इथे मी लेसला डबल शिलाई पण देऊन घेतलेली आहे. आता गळ्याच्या साईडने द्यायची. आता शिलाई देऊन घेतलं की मग आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. तर लटकन तयार करण्यासाठी इथं मी 4.5 बाय 4.5च्या या पट्ट्या घेतलेल्या आहेत. तर इथं बरोबर या कोण्याबरोबर असं आपल्याला ज्या शिल्लक राहिलेल्या डिझाईन्स आहेत ना आपल्याला त्या लावायच्या आहेत. लटकन पण खूप सुंदर तयार होतं. ह्या डिझाईन शिल्लक राहतात त्याच्यापासून. असं ठेवायचं आहे, बरोबर मधोमध ठेवायचं आणि शिलाई द्यायचं आहे. या डिझाईन्स ज्या आहेत ना मी सरळ साईडनेच ठेवून शिलाई देत आहे मी. तसं तुम्हाला सरळ साईडनेच ठेवून शिलाई देऊन घ्यायचं आहे. चिटकून ठेवायचे आहेत. एका म्हणजे लटकनसाठी किती 5 लागल्या डिझाईन्स. तर आता परत आपण फोल्ड करूया आणि ज्या साईडने अगोदर शिलाई दिसते त्या साईडने आपल्याला करून आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायचं आहे. परत सरळ करायचं, म्हणजे इथं या डिझाईन्सचे दोरे वगैरे असं काही दिसणार नाही. शिलाई पूर्णपणे आतमध्ये जाते त्याची. या पद्धतीने लावलं की आणि वरून एक आपण लेस लावून घेऊया. जी गळ्याला लेस लावलेली आहे तीच आपण इथं लेस लावून घेणार आहोत. आता दोरी घ्यायची आहे आपल्याला, रेडीमेड दोरी, किंवा तुम्ही कपड्याची सुद्धा दोरी तयार करून घेऊ शकता. कपड्याची दोरी कशी तयार करायचा आहे त्याचा पण आहे माझ्याकडे व्हिडिओ. तर आता दोरी लावण्यासाठी आपल्याला अंदाजे 1 मीटरपर्यंत लागते एका ब्लाऊजला. तर कोण्यापाशी ठेवायचं आणि फोल्ड करायचं आणि एक शिलाई देऊन घ्यायची. लॉक करायचं सुरुवातीला आणि शेवटी एक लॉक करायचं आणि एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आणि हे लटकन नंतर पलटी करायचं. फायनल लुक लटकनचा बघा आता कसा येतो पलटी केल्यानंतर. एकदम छान दिसतो. हे पहा, फुल तयार झाल्यासारखं दिसतं. इथं थोडंसं आहे एक्स्ट्रा, ते मी कट करून टाकलं. मस्त. तर असं आपलं लटकन तयार झालं. याच पद्धतीने दोन्ही लटकन तयार करून घेतले. गळ्याला लावून घेऊया. 2.5 इंचावरती आपल्याला हे लटकन लावायचे आहेत, म्हणजे दोरी आणि लटकन 2.5 इंचावरती. दोन्ही साईडने अगोदर 2.5 इंचावरती पॉईंट द्या आणि नंतर लावून घ्या, जेणेकरून वर खाली होणार नाहीत. तर दोन्ही साईडने मी लावून घेते, किंवा असं दोन्ही साईडने मार्किंग करून पण लावून घेऊ शकता. आता इथं लटकन लावून झाले, दोरी आणि लटकन. तर आता आपल्याला हे छोटे मणी लावायचे आहेत गळ्याला. ज्या ठिकाणी आपण डिझाईन तयार लावलेल्या आहेत त्या ठिकाणी वरच्या साईडने आपल्याला हे मणी लावून घ्यायचे आहेत गोल्डन कलरचे. त्यामुळे डिझाईन आपली अशी वर उचलणार नाही, व्यवस्थित बसते आणि छान पण दिसतात. मणी लावल्यानंतर लुक छान येतो. तर याच पद्धतीने मी पूर्ण गळ्याला मणी लावून घेते. आपली फायनली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. पाहू शकता लटकन पण खूप सुंदर असे दिसत आहेत आणि सारखाच कलर आहे तरी पण डिझाईन खूप छान दिसत आहे आणि त्यातल्या त्यात मटका गळा आहे, खूप सुंदर दिसते. तिथे पूर्ण ब्लाऊज रेडी केलेला आहे. लांब बाहीचा आहे. डिझाईन पाहू शकता खूप सुंदर दिसते आणि या ब्लाऊजला कप्स लावलेले आहेत. प्रिन्सेसचा ब्लाऊज आहे हा. एकदम छान. कप्स कसे लावायचे आहेत त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल. पाहू शकता या पद्धतीने कप्स लावलेले आहेत. चला मग आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.